महाराष्ट्राच्या राजकारणातील गाजलेले भाषणे या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अडचणींचा एका कार्यक्रमात आढावा दिला होता. ते हे भाषण बघा. 4 वर्ष कठीण, कारण काहीच सोयीचं नाही, सगळंच गैरसोयी. मागच्या काळामध्ये वसंतराव नाईकांनी 11 वर्ष मुख्यमंत्री राहिले, परंतु सोय होती सगळी, प्रचंड बहुमत होतं. यशवंतरावजी चव्हाणांच्या सारखे एक मातब्बर नेते त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे होते. मागच्या काळामध्ये जे मुख्यमंत्री झाले त्यांना पूर्ण बहुमत होतं काँग्रेस पार्टीचं. मीच एक असा मुख्यमंत्री आहे की मला नेहमी कसरत करावी लागते. मागच्या टर्म मध्ये तीच परिस्थिती होते, याही टर्म मध्ये तीच परिस्थिती, फक्त मागच्यापेक्षा यावेळा सुधारणा झाली. मागच्या वेळा 4-5 पक्ष होते, 2 जरी उठून बाहेर गेले तरी सरकार कोसळायची भीती होती. इतक्या अडचणीत तारेवरची कसरत ज्याला म्हणतो ते करावं लागलं. यावेळा काँग्रेस राष्ट्रवादीचं पूर्ण बहुमत असल्यामुळं फार अशी चिंता मनामध्ये कधी नव्हती. परंतु अनेक संकट, अतिवृष्टीची संकट आली, बॉम्ब ब्लास्ट